अध्यक्ष महोदय, मोठी राज्यातील एक मोठी व्याप्ती असणार हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये जे काही उत्तर मिळालेले आहे त्याच्यामधून काही उपप्रश्न निश्चितपणे निर्माण होतात. त्याच्यामध्ये हे जे नमुने तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये 7 नमुने हे सदोष आढळलेले आहेत. ते कोणत्या कंपन्यांचे आहेत आणि सदोष आढळल्यानंतर त्या कंपन्यांचे त्या संबंधित बॅच आपण रिकॉल केलेले आहेत का, राज्यात एकूण किती फूड टेस्टिंग लॅब आहेत, त्याची क्षमता काय आहे, एक नमुना जर गेला तर तो तपासणीसाठी किती कालावधी लागतो याची स्पष्टता या उत्तरामध्ये नाही, ती करावी ही माझं एक विनंती राहील. दुसरं, शाळेच्या आवारातल्या संदर्भातला याच्यामध्ये उल्लेख आहे. शाळेच्या आवारामध्ये स्टिंग तर फार छोटी गोष्ट आहे, परंतु पुण्याच्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये अगदी कटिंग पान नावाचा प्रकार असेल, फ्लेवर्ड मिल्क असेल, ही अतिशय घातक गोष्टी विक्री होते आणि त्याचा या मुलांच्यावर अतिशय वाईट दुष्परिणाम होतोय. त्याच्यामध्ये या कटिंग पान संदर्भात तर अंमली पदार्थही त्याच्यामध्ये टाकले जातात अशी स्थिती आहे. या संदर्भामध्ये आपण राज्यव्यापी धोरण आणि काही ड्राईव्ह घेणं गरजेचं आहे. तो आपण घेणार का? दुधाची भेसळ हा राज्यातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आम्ही बरेचसे जे काही या ठिकाणचे सदस्य आहेत आपण मिल्क कलेक्शन करतो आणि सुदैवाने अतिशय आधुनिक अशा लॅब्स आता आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत, टेस्टिंग फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु बहुतांशी कलेक्शन सेंटरमध्ये दुधाचं टेस्टिंग होत नाही. याचा लहान मुलांच्यावर अतिशय वाईट परिणाम होतोय. याच्या संदर्भामध्ये फ्लेवर्ड मिल्कचं दुधा संदर्भातलं आपण टेस्टिंगसाठीचं एक काही धोरण राज्यासाठी आपण राबवलं तर त्याचा खूप चांगला फायदा नागरिकांच्या आरोग्यावर होईल. त्या संदर्भात आपण विचार करणार का, हा माझा प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नामध्ये जादा साखर असेल, कृत्रिम रंग असेल तर काय करणार याच्या संदर्भातलं कुठलंही उत्तर दिलेलं नाही. तर या सगळ्याच ड्रिंक संदर्भातला तपासणी करून एखादी समिती स्थापन करून हे लहान मुलांसाठी घातक असेल तर त्याच्यावर आपण बंदी घालण्याचा विचार करणार. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मानित कुल साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे कंपन्यांच्या संदर्भातली ज्या नमुने सॅम्पल घेतले त्या कंपन्यांची नावं माझ्याकडे आता उपलब्ध नाही आहेत, मी ते पटलावर ठेवतो. परंतु त्यांनी विचारलं राज्यात एकूण किती लॅब आहेत, तर राज्यात एकूण अद्ययावत अशा चालू ज्या लॅब आहेत त्या 3 आहेत. त्या संभाजीनगरला, नागपूरला आणि मुंबईला. त्याबरोबर आपण आता नव्यानं रायगड, नाशिक, यवतमाळ, पुणे, काल सुद्धा रायगडचा विषय झाला होता, जागेअभावी थोडीशी अडचण होती, परंतु त्याच्यातून ती मिटलेली आहे. निश्चितच 22 PPP तत्वावर लॅब घेण्यात आलेले आहेत. म्हणून सॅम्पलची जी आता इथं मुंडे साहेबांचा उल्लेख वारंवार केला गेला, जे 3-3 महिन्यांनी जे सॅम्पल जे ज्या पद्धतीनं रिपोर्ट येत होते ते 3 महिने, परंतु आता 2-3 प्रकारचे 3 बॅचेस केल्यामुळं त्याचा रिपोर्ट हा 1 महिन्याच्या आत त्या ठिकाणी येतो. पुढच्या महिन्यापासून ते सगळे सॅम्पलची 0 त्या ठिकाणी केलं जाईल अशा पद्धतीचं कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे. तेव्हा सन्माननीय सदस्यांनी जो वेळ विचारला, वेळ किती लागतो, तर प्रत्येक सॅम्पलला हा वेळ कमी जास्त प्रमाणात लागू शकतो. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ती सॅम्पलिंग होत असते. धन्यवाद.